निवडणुकीमध्ये भाजप तडीपार होणार। महाराष्ट्रात हुकुमशहा फिरतोय। उद्धव ठाकरेंचा मोदींवर पुन्हा एकदा हल्लाबोल। गिरीश महाजनांनी घेतली छगन भुजबळांची भेट। नाशिकचा उमेदवार उद्या जाहीर होणार। गिरीश महाजनांची माहिती। गिरीश महाजन आणि शांतिगिरी महाराजांमध्ये चर्चा। नाशिकची जागा लढण्यावर शांतिगिरी महाराज ठाम, तर अजय बोरस्ते यांच्यासोबत देखील महाजनांची चर्चा। उत्तर मुंबईमधून काँग्रेसचा उमेदवार ठरला। भूषण पाटील यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर। पियुष गोयल यांच्या विरोधात भूषण पाटील मैदानात। शिवसेनेकडून उत्तर पश्चिम मुंबईमध्ये अखेर रवींद्र वायकरांनाच उमेदवारी। अमोल कीर्तीकर आणि रवींद्र वायकरांमध्ये होणार लढत। वायकरांच्या उमेदवारीनंतर मनसेच्या भूमिकेकडे लक्ष। दक्षिण मुंबईची जागा शिवसेनेकडेच। दक्षिण मुंबईतून यामिनी जाधवांना उमेदवारी, तर दक्षिण मुंबईत अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव लढत। प्रचार सभांमध्ये भटकत्या आत्म्यांचा सुळसुळाट। पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यानं राजकारण तापलं। गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय। भटकत्या आत्म्याच्या उपमेवरून विरोधकांचा हल्ला। होय माझा आत्मा शेतकऱ्यांसाठी अस्वस्थ। टीका करणाऱ्या पीएम मोदींना शरद पवारांनी सुनावलं। बहिणींच्या घरी धाड टाकली तेव्हा खूप वाईट वाटलं। 22 ठिकाणी धाड टाकल्या पण काहीच मिळालं नाही। ईडी कारवाईवरून अजित पवारांची नाराजी। छत्तीसगडमध्ये 9 नक्षल्यांना कंठस्नान। मृतांमध्ये 3 महिला आणि 6 पुरुष नक्षलवाद्यांचा समावेश। तर छत्तीसगड महाराष्ट्र सीमेवर नक्षलवाद्यांशी झाली मोठी चकमक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।